घेतला नाही तर तुम्हाला 3 ओव्हरच खेळण्याची संधी मिळेल. कदाचित असा निर्णय आपण पाहतो ऑर्गनायझेशन कमिटी या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे ताबडतोब तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप मोठी स्पर्धा आहे आणि तुम्हाला वेळेचंही बंधन असावं. आपल्याला टाइम लिमिट मध्ये इथे येणं गरजेचं आहे. आता इथून पुढे जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत, आपले जे सामना आहे, आपण सगळ्यांना फोन करा आणि आपले सगळे 11 खेळाडू ताबडतोब बोलून घ्या. अजून एखादा नवीन संघ जर या ठिकाणी उपस्थित होत असेल तर आपल्याला विनंती आहे, संघ नायक तुम्ही ताबडतोब इथे या आणि थोडंसं नाव नोंदणी तुमची करून घ्या. इथे समोर एक नवीन संघ आलेला आहे. आपण विनंती आहे की आपण या ठिकाणी या. काही छोटेसे नियम या स्पर्धेचे आहेत. मांडवगण टीम चेंडू चेक करू नका, गार्ड आतमध्ये पहा, चेंज करू नका आणि सगळ्यात महत्वाचं चेंडू फेकला तर तो गोलंदाज संपूर्ण स्पर्धेसाठी पाहणे. असे बेसिक स्पर्धेतले नियम आहेत आणि आंतरराष्ट्रीय नियम आपण काही ठेवलेला आहे. त्यामध्ये 36वा नियम आपण या स्पर्धेमध्ये थोडासा बंद ठेवलेला आहे. आशिया खंडामधली सर्वात मोठी ग्रामपंचायत अकलूजची आहे आणि तिथून हा संघ आज खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अकलूज आपला अतिरिक्त एक खेळाडू, अकलूज टीम. अकलूज तुमच्या 11वा खेळाडू, 11 आहेत आतमध्ये, 12वा नाही आणलं का तुम्ही आहेत का? या इथे चला सामन्याला आपण सुरुवात करून घेऊ. दोन्ही संघांचे 12 खेळाडू या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेले आहेत. पहिल्या क्रमांकाची जोडी आपण पाहतो या ठिकाणी खेळण्यासाठी मैदानामध्ये. आज तुम्ही पाहता इथे रणजित भराटे आणि सादिक पालगेरे आपण पाहतो. आता ही पहिल्या क्रमांकाची जोडी बीसीसी मांडवगण संघाकडनं ती सलामी करण्यासाठी ही जोडी आतमध्ये आहे. आज मांडवगण टीम ही खूप चांगल्या पद्धतीचा हा संघ आहे. संघाची बांधणी खूप चांगल्या पद्धतीची आहे. एका ग्रामपंचायत मधले सगळे खेळाडू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये मी गेले कित्येक वर्ष तो संघ आज मी खेळताना पाहतो. आणि आज आशिया मधली जी सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे अकलूज हेड अँड टेल, या संघाविरोधामध्ये त्यांची गाठ पडलेली आहे. आता ही लढाई आहे. 1 लाख रुपयांसाठी आपण पाहतो ही फाईट आहे. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी प्रत्येक संघ हा आज पूर्ण ताकदीनं इथे आलेला आहे. काल एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेला आहे, आज एक संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये आणि पुन्हा एकदा खूप मोठी लढाई तुम्हाला आता या दोन संघांमध्ये बघायला मिळणार आहे. पहिलं षटक बाळासाहेब गोलंदाजी मार्कवरती घेऊन आलं. बरेचसा मोठा रन त्या खेळाडूचा आहे. चला अकलूज टीम वारंवार आवाज देतोय मी, सामन्याला चालू करून घ्या. या जगात थांबायला वेळ कोणाला, या जगात थांबायला वेळ कधी कोणाला नाही. वेळेप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. आज वेळ कमी आहे. आज 10 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गावावरून आज मोठे मोठे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी उपस्थित आहेत. आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आणि आलेल्या सर्व संघांचं आम्ही मनापासून स्वागत करतो की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. शिरसोपाळचा हा एक संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. सामन्याला या ठिकाणी सुरुवात इथे होते. धावपलीकरता आपण जाऊ. मला वाटतं सादिक पालगेरे इथे धावबादचा शिकार ठरला आणि पहिला फलंदाज इथे कोसळतोय बीसीसी मांडवगण. तर दीपक चौगुले हा नवीन खेळाडू आता खेळण्यासाठी आतमध्ये येईल आणि दीपक चौगुलेच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक संदीप तांबेने ठेवलेलं आहे. रांजणगाववरनं ही स्पर्धा ते ऑनलाईन पाहतायत आणि रांजणगाववरनं या खेळाडूसाठी त्यांनी ते पारितोषिक ठेवलेले आहे.
आज ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा खेळ तुम्ही इथे मैदानामध्ये पाहताय. कार्यक्षम नगरसेवक दुर्योधन बापू भापकर यांच्या संकल्पनेत उभा राहणारा हा टेनिस क्रिकेटचा एक खूप चांगला सोहळा इथे तुम्ही पाहताय आणि खूप चांगल्या मोठ्या मोठ्या संघांनी आज या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आज टेनिस क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये प्रचंड मोठं लोकप्रियता प्राप्त झालेला हा खेळ तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल आणि गेली कित्येक वर्ष या खेळाने लोकांच्या हृदयामध्ये नक्कीच घर बनवलेलं आहे. क्रीडा विविध प्रकारचे खेळ मानवाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य अंग आहे. पुरातन काळापासून तुम्ही बघा ऑलिम्पिक्स, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार, युद्ध, धावण आणि क्रीडा प्रकारच्या स्पर्धा मानवी इतिहासाला खऱ्या अर्थानं ज्ञान देत आलेल्या आहेत. गेल्या 5-6 शतकात जगाची विभागणी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये झाली आणि त्याचमुळे देशी विदेशी प्रकार अस्तित्वात आले. पर्यटन वाढलं, त्याचबरोबर खेळांची देवाणघेवाण सुरू झाली आणि शतकभरात तुम्ही पहा फुटबॉल असेल, हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन याचा प्रसार हा जगाच्या कानाकोपऱ्यात झाला आणि तिथून पुढे क्रिकेट खेळाने गेली काही वर्षामध्ये प्रचंड लोकप्रियता कमवली आणि तो क्रिकेटचा खेळ तुम्हाला आता इथे आतमध्ये टेनिस क्रिकेटचा खेळ तुम्ही आतमध्ये पाहताय आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंसाठी तर खूप चांगली मेजवानी आहे. 5 चेंडू झालेले आहेत आणि धावपलीवरती आहेत 2 धावा. धावपलीवरती 1 गडी बाद बीसीसी मांडवकर. 4 षटकांच्या लढाया आहेत. त्यामुळं पहिलं पावतचं षटक मांडवकरांकडनं खूप महत्वाचं होतं. मात्र ते पहिलं षटक बाळासाहेबांना कसं टाकलेलं आहे बघा. रोखलं त्यांनी खिंडीमध्ये, पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत, लगाम त्यांनी लावलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती धावा आहेत 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हेड अँड टेल अकलूसिव. अजय गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 ला तो सुरुवात केली जाते. त्यांची ग्रामपंचायत मोठी आहे आणि ती सगळ्यात मोठी कुड्याली आहे तर ती आशिया खंडातली आहे. आज आशिया खंडामध्ये आपण आहोत आणि आशिया खंडामधली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत जर कोणाची असेल तर ती अकलूजची आहे आणि आज इतक्या मोठ्या लोकसंख्येची ते ग्रामपंचायत असल्या कारणाने त्यांना 11 खेळाडू ते त्या ग्रामपंचायतले घेऊन आलेले आहेत. आज एका गावागावामध्ये 2-2 टीम्स तर तयार होतच असतात. 3-3 टीम मी बघतोय. आता त्यांच्या गावामध्ये मला वाटतं बऱ्याचशा खेळाडूंचा भरणा असावा आणि त्या ग्रामपंचायत मध्ये 11 खेळाडू घेऊन ते एका गावातले प्लेयर या ठिकाणी खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शिरूर तालुक्यामधला असणारा बीसीसी मांडवगड या संघाविरोधामध्ये त्यांची गाठ पडलेली आहे. अपील मेन पंचांकडे गेली होती आणि त्यांनी सुद्धा सांगितलं हा वाईट बॉल आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 नुसार हा वाईट चेंडू दिला जातो. वाईट चेंडू पडल्यानंतर किंवा नो बॉल टाकल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव देण्याची प्रथा आहे आणि ती प्रथा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या साली सुरू झाली. 1983 साली तो नियम भारतानं आपल्या लॉ बुक मध्ये टाकून घेतला. 1984 साली पाकिस्तानने तो नियम चालू करून घेतला आणि हळूहळू प्रत्येक देशाने आपल्या नियमांमध्ये तो नियम टाकून घेतला आणि आता तिथे वाईट बॉल किंवा नो बॉल पडल्यानंतर समोरच्या संघाला 1 धाव दिली जाते. क्षेत्ररक्षकांकडनं चुका होतात, एक चुकला होता, दुसऱ्या खेळाडूकडनं ही ती चूक झाली. मात्र चेंडू त्यांनी थांबवलं. सीमारेषेच्या आतमध्ये लढली. अथंग सागराचा असतो. सागरामध्ये काय एखादं जहाज तरंगत असतं ना तिथे नाविक आणि कॅप्टन ते जहाज बुडू देत नाही. इथे सुद्धा हा टीम मॅनेजमेंटचा खेळ आहे. एका ताकदीनं तुम्हाला खेळायचं. आज चूक झाली एखाद्याकडनं, दुसऱ्या खेळाडूला ती चूक सुधारावी लागणार आहे. कारण या जगामध्ये परिपक्व असं कोणीच नाही. एखादा माणूस एखाद्या विषयात पीएचडी करतो म्हणजे तो त्या विषयात पारंगत झाला, आता बाकीच्या विषयाचं नॉलेज त्याला कमी आहे. त्यामुळे चुका होणार आहेत आणि चुका सुधारण्याचं कामही तुम्हाला करायचं आणि तुमच्या चुकातनं तुम्हाला सुधारायचं. मी कालही सांगितलं आयुष्याचा पट हा बुद्धिबळासारखा असतो. इथे प्रत्येक जण अगोदर तुम्हाला खेळ शिकवतो आणि एकदा का तुम्ही या खेळात पारंगत झाला की प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठी खेळतो. आता इथे सुद्धा प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठी झाला, यामध्ये कोणतीही शंका नाही. फुल टॉस, सरळ बॅटला चेंडू, क्षेत्ररक्षक दिसत नाही मला तिथे. 4 रन. चेंडू द्या.
दुसरा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आता इथे घेतलं जाईल षटक क्रमांक 2 क्रमांकाचं सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे आपल्याला आता हा जुना चेंडू या ठिकाणी द्यावा लागणार आहे कारण दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. टेनिस क्रिकेटमध्ये चेंडू असूनही बरेचसे वाद मी बरेचसे मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये बघितलेले आहेत. आता चेंडू चेक करण्याचा अधिकार हा पंचांकडे आहे. फलंदाजाने जर चेंडूला हात लावला तर धोका आहे तो खूप. 2 धावेचा. एका धावेने काय होतं, एका धावेने आपल्याला घरी जावं लागतं. एक धाव ही खूप जीवघेणी आहे त्यामुळे आज कोणी चेंडूला हात लावू नका. आता लेदर बॉलचा जो चेंडू असतो पहा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 आहे ती बॉलचं वजन किती असावं, बॉलचा व्यास किती असावा हा आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 4 आहे. वा हा चेंडू यस बॅक मॅक्सिमम हा चेंडू हवाई मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. दीपक चौगुले 6 तडाखा होता. शांत इथे पहिला ओव्हर तुम्ही पाहिलं, पहिल्या ओव्हर मध्ये शांतता भयानक शांतता ती होती. मात्र इथे या षटकामध्ये ती शांतता आता जास्त वेळ राहिली नाही. 17 धावा धावपलकीवरती आहेत. विभाग 17 धावा धावपलकीवरती षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजय अकलूज संघाचा हा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा सोलर पद्धतीला हा चेंडू होता. वाडी स्पीड विकेट मध्ये हा चेंडू येईल. क्षेत्ररक्षक तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपक चौगुले होता डेंजर एरियाला. जीव मुठीत घेऊन आपल्या घरच्याकडे धावत होता. जीव घेणा प्रवास त्याचा तिथे सुखरूपरित्या पूर्ण झाला आणि षटक क्रमांक 2 चा खेळ सुद्धा संपला. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 1 गडी बाद 19 धावा. VCC मांडवकर शिरूर तालुक्यामधून हा संघ आज इथे आलाय आणि त्यांच्या गावामध्ये सुद्धा येत्या मला वाटतं 19-20 तारखेला एक भरपूर मोठ्या स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सुद्धा एक गाव एक टीम असं आयोजन कदाचित ठेवलेलं आहे आणि येणाऱ्या 64 संघांना त्यांनी सहभाग त्यांच्या तिथे स्पर्धेमध्ये 64 संघांना खेळण्याची संधी त्यांनी दिलेली आहे आणि 8 पारितोषिक आहे. 4 नाही 8 पारितोषिक आहे. आपण षटक क्रमांक 3 मध्ये आणि षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज मार्गावरती गोलंदाज अकलूज टीम कडनं जय ना जय. मला वाटतं एक रणजित तो सलामीला आला होता. आज तो 10 क्रमांकाचा जर्सी त्याने परिधान केलाय. तो नॉट आउट आहे. एक रेड कलर एक नारंगी कलरचा कॅप त्याने परिधान केलेला आहे. हा चेंडू तिथे वाईड असेल आणि एक धाव पळून अशा 2 धावा. त्याने 10 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला आहे. 1999 सालापासून क्रिकेटमध्ये क्रमांक टाकलेली जर्सी वापरायला सुरुवात झाली आणि तिथून पुढे प्रत्येक खेळाडू आपल्या नावाप्रमाणे तो आवडीप्रमाणे तो आकडा आपल्या पाठीवरती टाकून तो खेळाडू क्रिकेटमध्ये खेळू शकतो. 22 ते धावा आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 23 वा येतो. शिरसुपर तुम्ही पेनही घेऊन गेलेला आहात आणि लिस्टही तुम्ही तिकडेच ठेवलेली आहे. लवकर या, इथे या लवकर. आता तो खेळाडू पहा रणजित तो कॅप परिधान करून खेळतो. आता कॅप सर्वसाधारणपणे कशासाठी वापरली जाते? एखादी उन्हाची तिरीप डोळ्यावरती पडून लक्ष विचलित होऊन फलंदाज बाद होऊ नये म्हणून ती कॅप वापरली जाते. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे काही किस्से आहेत की ती चेंडू कॅपला धडकला, ती कॅप स्टंपवरती पडली आणि खेळाडू बाद झालेला आहे. अशा काही गोष्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आहेत. असे किस्से मी सांगेल तुम्हाला हळूहळू जसं जसं मला. सुभाष भाऊ भापकर
यांचं मात्र पाहिजे धर्मांच्या काळामध्ये शुभागमन होतंय. भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित आहात, आपल्याला विनंती करतो आम्ही आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. आपलं सुद्धा कार्यक्षम नगरसेवक दुरेधून बापू भापकर आणि समस्त हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. हा चेंडू मेन पंचांकडे अपील, चांगलं धावलं तो आपल्या खेळाडूकडे अर्थात तो घरट्याकडे आणि घरामध्ये अर्थात तो दीपक चौगुले सुखरूपरित्या पोहोचला. धावपलीवरती आपण जाऊ. षटक क्रमांक 3 ला ही सुरुवात आहे आणि 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स, एका गड्याच्या मोबाईलमध्ये 24 धावा. धावपलीवरती तिसऱ्या षटकाचा खेळा प्रगतीपदावरती सुरू आहे. परिस्थिती बदलत असते आज क्रिकेट क्षेत्रामध्ये. तुम्ही पहा अनिश्चित या खेळामध्ये बरेचसे आहे. कित्येक वेळा अंदाज लावले जात असतात, अंदाज चुकतात. वा मिड विकेट मध्ये हा चेंडू. संदीप आठवडे आपल्याला विनंती आहे की आपण या इथे लिस्ट घेऊन या. आपण तसे येऊ नका, आपली प्लेइंग 11ची नावं घेऊन या इथे. आज ऑनलाईन स्कोरिंग आहे आणि त्यामुळे तुमच्या सगळ्या खेळाडूंची नावं इथे असणं गरजेचं आहे. तुमचा 12वा खेळाडू सुद्धा महत्वाचा आहे. तुमचा 13वा 14वा 15वा सुद्धा खेळाडू आज क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो. मी सांगितलं सगळं जे स्क्वॉड असतं ते खूप महत्वाचं असतं. भारताचं स्क्वॉड हे टोटल 28 जणांचं असतं. राष्ट्रीय जे स्क्वॉड आहे आपल्या भारताच्या टीमचं ते मात्र टोटल 28 जणांचं स्क्वॉड आहे. हा चेंडू मिड विकेट आणि सी मारेचा बाहेर. छत्तीस धावा. 3 षटकांचा खेळ आपण पाहतो इथे संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 36 धावा. शेवटचे 6 चेंडू आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मंगेश असेल. जो 6 चेंडू अर्थात हेड अँड टेल अकलूज टीम कडनं तो आहे. याआधीच थोडस महागडं षटक होतं. सादिक पालगेरे लवकर बाद झाला, मात्र या खेळाडूंनी त्यांचा तो डाव सांभाळला. फुल टॉस दीपक चौगुले चा बिग शॉट. दीपकच्या बॅटमध्ये निघालेला पुन्हा एकदा एक खूप मोठा फटका, षटकार आणि इथे कट बेंड आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 बीसीसी. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती इथे सुरू आहे. कॉट बिहाइंड बॅटचे कट घेणारा तो चेंडू थेट विकेट किपरने टिपला हातामध्ये
आणि बराच वेळ जी भागीदारी सुरू होती. सादिक भालगेने पहिल्या ओव्हरमध्ये बाद झाला होता, त्यानंतर मात्र त्या खेळाडूंनी धाव सांभाळला होता. दीपक चौगुले बाद झाला, मात्र त्याला काम करायचं होतं, तो करून माघारी गेलेला आहे. आता एक नवीन खेळाडू आतमध्ये खेळण्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती तो चेंडू तिथे गॅदर झाला नाही, मेडल होत नाही. एक सिंगल इथे मिळाली आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलकीवरती धावा आहेत 43 धावा. षटक हॅलो 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 शेवटचं षटक प्रगती पदार्थ आहे आणि हॅलो 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 44 धावा धावपलकीवरती संदीप गिरे नवीन फलंदाज. ऍज अ बॉलर म्हणून त्यांची ओळख आहे आणि एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांची निवड रांजणगावच्या स्पर्धेमध्ये सुद्धा झाली होती. हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांची तरी ओलांडतोय. 4 रन. चार रन या चौकाराच्या साहाय्याने धावपलकीवरती आपण जाऊ. 48 धावा धावपलकीवरती आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरची 3 षटकं तुम्ही बघा पूर्ण वेगळी होती. पहिला गोलंदाज यशस्वी ठरला. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी रिमझिम पाऊस पडत होता, नंतर 3 मध्ये तो मुसळधार चालू झाला आणि आता षटक क्रमांक सुद्धा $49 धावा. तर हेड अँड टेल क्रिकेट क्लब अकलूज टीम तुम्हाला 4 ओव्हरमध्ये 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे. VCC मांडवगण टीम आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि अकलूज टीम तुम्ही त्याला आतमध्ये थोडेसे लवकर, कारण वेळ आज खूप कमी आहे आणि बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे. तर इथून पुढे जे जे नवीन संघ आहेत त्या सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपण इथे येऊन संपर्क करा. एक संघ आलाय, तो म्हणजे शिरसाई हिटर्स 11 शिरसुपर हा संघ या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांची प्लेइंग 11 लिस्ट सुद्धा इथे आलेली आहे. धन्यवाद.
चोवीस चेंडू आणि 50 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. ते म्हणजे हेड अँड टेल अकलूज टीम पहिल्या क्रमांकाची जोडी आतमध्ये उतरते. आणि यशवंत ही जोडी तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि पहिलं षटक मला वाटतं संदीप गेरे गोलंदाज मार्गवरती VCC मांडवगड पहिल्या षटकाला या ठिकाणी ते सुरुवात करतील. गोलंदाज मार्गवरती आता जी राजगावमध्ये स्पर्धा पाहिली मी त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्या खेळाडूची निवड झाली होती. तो खेळाडू दी बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट. त्या स्पर्धेतला का उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या खेळाडूची होईल तिथे निवड झाली होती. तो 11 क्रमांकाचा जर्सी परिधान करून खेळतोय. तो खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक घेऊन तो खेळाडू धावतोय आतमध्ये. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या डोक्यावर खेळला फटका डीप कव्हर फोडतोय हा चेंडू. जयच्या बॅटमध्ये गेलेला तो क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा बहारदार चौकार होता. 4 रन 50 धावांचं टार्गेट घेऊन उतरतो अकलूज टीम. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू दुसरा चौकार. गोलंदाज इथे पहिला फलंदाज कोसळतोय. आणि पहिला फलंदाज बाद 2 चौकार जरी त्याने खेळले असले तरी त्या खेळाडूला कुठेतरी तंबूमध्ये माघारी पाठवलेला आहे. संदीप गेरे गोलंदाज मार्गवरती डावखऱ्याचा गोलंदाज आहे. जितक्या वेगात तो चेंडू टाकतो तितक्या वेगात चेंडू स्विंग करण्याची ताकद तो गोलंदाज ठेवतो आणि 6 चेंडू 6 प्रकारे टाकण्याची ताकद या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे. त्यावेळेस फलोर पद्धतीत हा चेंडू होता. इथे फक्त तो चेंडूला बॅट उभी केली होती फलंदाजानं. तिथे मात्र कोणत्या फटका खेळण्याचा विचार सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये नव्हता. धावबलकीवरती धावा आहेत. हे 2 चौकार 8 धावा आणि 1 गडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ अजून सुद्धा सुरू आहे. 50 धावांचं ते टार्गेट आहे. 6 चेंडू यावेळेस पुन्हा एकदा खेळला डीप वाईडिश लॉनर मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे. फेक येईल तोपर्यंत मात्र एकच धाव इथे घेतले जाईल आणि एका धावेने षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपतो आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपल्यानंतर धावबलकीवरती 9 धावा 1 गडी बाद इथे आपण पाहतो. 18 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 41 धावांची गरज अजून इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 41 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो सुरुवात होईल. आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी VCC मांडवगड प्रतीक फराटे सर्वात लहान खेळाडू आहे. तो प्रतीक फराटे वय वर्ष लहान आहे आणि आज VCC मांडवगड कडनं खेळतो तो खेळाडू. आणि आज मोठ्या मोठ्या खेळाडूंमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळते आणि त्याचं भविष्य आज या क्षेत्रामधलं खूप मोठं आहे. हा चेंडू यावेळेस फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि हा चेंडू डीप फाईन लेग पाहता पाहता सीमारेषा बाहेर
खणखणीत चौका. तिथे मिळालं. टोटल 50 धावांचं टार्गेट घेऊन आपण पाहतो तो संघ मैदानाच्या आतमध्ये इथे लढतोय. आज हेड अँड टेल अकलूज हा संघ आपण पाहतो. आज हा संघ सुद्धा बरंचसं अंतर क्रॉस करून या स्पर्धेमध्ये उतरला आणि त्याही संघाची ताकद आज टेनिस क्षेत्रामध्ये अकलूज संघाचा सुद्धा एक चांगला दबदबा आहे. मेनपंचमध्ये त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. हा व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव आपण पाहतो या ठिकाणी आता इथे घेऊ की वैभवशाह लहान आहे, अनुभव जरी थोडासा पाठीमागे कमी असला तरी एक चांगले क्रिकेट त्या खेळाडूकडे आहे आणि एक चांगला गोलंदाज म्हणून आज बीसीसी मांडवगड टीमकडनं तो प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करत आलेला आहे. एक मध्ये हा चेंडू फलंदाज मात्र अगदी शांत पद्धतीने धावा घेत आहे. अगदी एक धाव त्यांनी आरामात तिथे पूर्ण केली कारण त्यांच्याकडे ती ताकद कदाचित असावी. ते जास्त तोल धावा घेत नाही. जास्त त्यांनी मोठ्या फटक्यांवरती आता लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय आतापर्यंत तरी. पुन्हा एकदा यावेळेस प्रतीक मराठेचा हा चेंडू शरीरापासून दूरवरती हा चेंडू ठेवला होता आणि एक टप्पा घेतो चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरकडे जाऊन थांबला. महाराज आपल्याला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतील. आज सगळे खेळाडू एक क्लबचे जर्सी परिधान करून त्या आतमध्ये आलेले आहेत आणि शिरूर तालुक्यामधला हा संघ आज ही स्पर्धा खेळण्यासाठी हा चेंडू सरळ टाकणं षटकार आणि या षटकाराच्या सहाय्याने धावफलकीवरती 21 धावा. हेड अँड टेल क्रिकेट क्लब अकलूज टीम आज 50 धावांचं टार्गेट घेऊन तो आतमध्ये आहे. पुन्हा एकदा हा चेंडू लॉग ऑन मध्ये. यावेळेस मात्र मागे रणजित फराटे उभा असावा. चेंडू थांबवतोय. एक सिंगल इथे आणि एका सिंगलच्या सहाय्याने धावफलकीवरती आपण पाहू ज्या धावा आहेत 22 ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकीवरती. षटक क्रमांक दुसरं प्रतीक फराटे तो खेळाडू बीसीसी मांडवकर या टीमकडनं तो गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन धावतोय. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ रेषाबाहेर. चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावींची गरज मैदानामध्ये अजून इथून पुढे आहे. 12 चेंडू 22 धाव्यांचा असणार आहे समीकरण. बीसीसी मांडवगड विरोधामध्ये हेड अँड टेल्स क्रिकेट क्लब अकलूज या दोन संघांमध्ये होतोय हा सुरू सामना. पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये हा चेंडू.
पहिल्या चेंडूवरती आलेला खणखणीत चौकार. आता 11 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 18 धावींची अजून इथून पुढे गरज आहे. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज असणारा हा सामना तुम्हाला मैदानामध्ये बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती राहुल. हा गोलंदाजी मार्कवरती VCC मांडवगण फराटा या टीमकडनं हा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा चेंडू खूप जास्त उंच. राहुल डाऊन बॉल गोल आणि धक्का क्रमांक 2 हेड अँड टेल अकलूज. असतील आणि 10 चेंडू मध्ये 18 धावींची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 4 फेब्रुवारीला एक स्पर्धा राहुल मैदानामध्ये आहे आणि आज राहुलचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय आणि त्या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर निखिल चव्हाण या ठिकाणी आहे. 1,11,000 रुपयांची ती स्पर्धा येते 4 फेब्रुवारीला त्या गावामध्ये सुरू होते. 48 संघ गावाईची स्पर्धा असेल. 48 संघांना खेळण्याची संधी त्या ठिकाणी आहे आणि तुम्ही एक आयकॉन प्लेअर घेऊन आणि एक पंचायत समितीमधला आयडॉल घेऊन त्या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळू शकता. त्यामुळे जर त्या स्पर्धेमध्ये कोणाला खेळायचं असेल तर त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत तिथे त्यांनी संपर्क करा. अपीलमेंट आपलं पडत नाही तोपर्यंत हा चेंडू थेट विकेट किपरच्या दस्तरामध्ये जाऊन थांबला सुद्धा होता. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू 9 चेंडू 18चं समीकरण या निर्धाव चेंडूने पालटलं जाते. 8 चेंडू आता शेवटचे शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये अजूनही 18 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 8 चेंडू 18 धावांचं असणार आहे समीकरण बघा. यावेळेस राहुल हा सुद्धा एक खूप सुरेख चेंडू. लेग पाईचे एक सिंगल असेल. लेग पाईच्या एका सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाणार आहोत. शेवटचे 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि शेवटच्या 7 चेंडू मध्ये 17 धावींची अजून गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे अजूनही आहे. 7 चेंडू 17 धावा. बिग बॅटल ऑफ दिस 2 टीम्स. संघर्ष मोठा आहे. नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूने धाव घेतली नाही आणि षटक क्रमांक सुद्धा संपतोय 3 क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 17 धावींची गरज हेड अँड टेल्स अकलूज टीमला आहे. फक्त 5 धावा राहुलने खर्च केला बा. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर 5 चेंडू मध्ये त्यानं फक्त एकच धाव दिली आणि ती सुद्धा मला वाटतं लेग बायची असेल. ती बॅटची धाव नव्हती. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावींची गरज हेड अँड टेल्स. आता नावच त्यांच्या हेड अँड टेल्स आहे. अकलूज टीम अपनी किस्मत का सूरज भी निकलेगा. एक दिन जन्नत अपने कदमों में होगी. एक दिन दुनिया में अपना भी सिक्का उछलेगा और उस दिन हेड भी अपना होगा और टेल्स भी अपना होगा. हेड अँड टेल्स अकलूज. 6 चेंडू आणि 17 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी जिंकावंच लागेल. जिंदगी बदलने के लिए लड़ना पड़ता है और उसे आसान करने के लिए उसे समझना पड़ता है. वक्त आपका है. चाहो तो सोना बना लो और चाहो तो सोने में हटकर चलो क्योंकि भीड़ साहस तो देती है मगर पहचान छीन लेती है. जब तक मंजिल न मिले तब तक मत हारो, तब तक मत ठहरो क्योंकि पहाड़ से निकली वाली नदियों ने आज तक रास्तों में किसी से नहीं पूछा कि समुद्र कितना दूर है. 6 चेंडू 17 धावींची गरज आहे आणि शेवटचे 6 चेंडू टाकेल ती मॅन फ्रॉम VCC मांडवगण. शिरूर तालुक्यातला असणार हा संघ रणजित मराठे. 6 चेंडू तो घेऊन आलेला आहे आणि अजूनही 17 धावींची गरज आज अकलूज टीमला आहे.
बघायचं अकलूज टीम कडे ती ताकद अजून सुद्धा आहे. त्या खेळाडूने शेवटच्या चेंडूवरती धाव घेतली नाही, म्हणजे त्याच्याकडे तो आत्मविश्वास आहे की कदाचित मी 6 मध्ये 17 बनवू शकतो. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेग मध्ये तो चेंडू खेळतोय आणि डीप स्क्वेअर लेग टीम आरेच्या बाहेर चेंडू 4. या चौकाराच्या सहाय्याने धावपली करते आपण धाव. 5 चेंडू आणि 13 धावींची गरज असणार हा सामना मैदानामध्ये. स्क्वेअर लेग मध्ये गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फेक आणि पहा इथे धावा पूर्ण झाल्या टोटल 2. आणि पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये 4 चेंडू अजून शिल्लक आहे आणि येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 11 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. 4 चेंडू 11. काल 2 चेंडू 11 होते. त्या खेळाडूने 2 षटकार खेळले होते. आज 4 मध्ये 11ची गरज आहे. वा, यावेळेस अगदी सूर मारला त्याने तिथे. एक धाव. रणजित फराटे स्वतः धावतोय आणि फलंदाज धावला. चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 3 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 10 धावींची गरज अजून अकलूज टीमला आहे. 3 चेंडू 10. विकेट मध्ये हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाचा आपलातून स्टॉप तिथे. फेक सुद्धा बघा अगदी गोड आहे. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 9 धावींची गरज आहे. नगरसेवक चषक 2021 बक्षीस पात्र फेरीमध्ये जायचंय तर दोन्ही संघांना हा सामना जिंकणं बंधनकारक आहे. इथे जर पराभूत ठरला तर या स्पर्धेचा तुमचा प्रवास आज इथे जागची जागी थांबणार आहे. 2 चेंडू 9 धावींची गरज आहे. हा चेंडू मिड विकेट मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक समोर 2 धावा घेऊ दिला आणि 1 चेंडू आता शेवटचा शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी अजून पुढे आहे. सामना टाय तर पुन्हा एक सुपर ओव्हर. काल पहिला सामना टाय झाला होता. एक चेंडू आणि 7 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी. 22 मैदानामध्ये आता व्हाईट कलरचा कॅप जो खेळाडू परिधान केलेला आहे, मला वाटतं आता इथे नावाशी जास्त घेणं देणं नसेल त्याच्या. द मॅन फ्रॉम अक्षय हेड अँड टेल अकलूज टीम. षटकार जर खेळला तर सामना टाय. अगदी बरोबरी सुटेल आणि बरोबरी सामना सुटल्यानंतर काय करायचं हे निखिल भैया भापकर सांगतील तुम्हाला. 1 चेंडू 6 धावींची गरज. 22 मैदानामध्ये 1 चेंडू साकायचा शेवट रणजित फराटेला. 50 धावींची गरज होती सामना जिंकण्यासाठी. मध्ये थोड्याशा धावा अकलूज टीमनं पळून घेतल्या नाही. तिथे कदाचित त्यांना थोड्याशा अडचणी तिथे निर्माण झाल्या, कारण तिथे 2-2, 3-3 धावा जर त्यांनी मिळवल्या असतं तर आताची परिस्थिती वेगळी असते. मात्र जर आणि तर या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. ज्या आहेत ती आता वस्तुस्थिती तुम्ही मान्य करा. 1 चेंडू मध्ये तुम्हाला 7 धावींची गरज अजून इथून पुढे आहे. आणि पहा चेंडू यावेळेस रणजित फराटेचा चांगला आहे
आणि द्वितीय फेरीमध्ये इथे येतोय शिरूर तालुक्यामधला VCC मांडवकर.